चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर चिकलठाण्यामध्ये आम्ही आहे आता. मागच्या 1.5 तासापासून आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे, कारण की आज बैलपोळा आहे आणि मागच्या 1.5 तासापासून कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिकचं इथं सिस्टीम लागलेली दिसत नाहीये. यावरती आपण श्री सोमनाथ तारव सर यांचं रिव्ह्यू घेऊयात. आता आपण बसलो इथं, मागच्या जसं तू सांगितलं 1.5 तासापासून आपण आहोत. आता इथं पोळा आहे समोर, इथून फक्त ते 400 मीटरवर तो पोळा आहे जिथून ही ट्रॅफिक जामला सुरुवात झाली. इथे जर प्रॉपर नियोजन केलं असतं आणि एक लेन बंद केली असती पोलिसांनी आणि एक चालू ठेवली असती आणि त्या एका लेन मधून म्हणजे एका बाजूने जर दोन्हीकडच्या गाड्या पास झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. मागाशी बघितलं आपण 2 ॲम्ब्युलन्स क्रिटिकल पेशंटची अवस्था होती, त्या दोन्ही ॲम्ब्युलन्स अडकल्या. काय अवस्था असेल त्या नातेवाईकांची, काय त्यांच्या आता भावना असतील. तर मला असं वाटतं की थोडं संवेदनशीलपणे याकडे पोलिसांनी असं बघितलं पाहिजे आणि असं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. आणि दुर्गेश सर यांचं पण देखील आपण मत जाणून घेऊ याच्यावरती. पोळ्याचं नियोजन करताना इथले जे ग्रामीण रहिवासी आहेत त्यांनी थोडंसं नियोजन करावं आणि एका लेनवरती हा पूर्ण पोळा चांगल्या पद्धतीने साजरा करता येतो आणि दुसरी लेन जी आहे ती फ्री जर ठेवली असती तर ट्रॅफिक जामची एवढी समस्या जाणवली नसती. या ट्रॅफिक जाम ज्यामुळे त्यांच्या लोकलच्या लोकांनाही फार त्रास होतोय आणि जे इथून रहदारी जाते त्यांनाही तो त्रास होतोय. या त्रासाचं सोल्युशन म्हणजे थोडंसं मॅनेजमेंट याच्याकडे आहे. ओके. आणि सोबतच वडिलांचाही रिव्ह्यू आपण घेऊयात की त्यांना गावातला त्यांनी बैलपोळा खूपदा बघितलेला आहे, पण आता शहरातला बैलपोळा कसा वाटतोय तुम्हाला ते सांगा. शहरात खूपच म्हणजे इंटरेस्ट घ्यायला लागले लोक, परंतु दुसऱ्यांना त्रास व्हायला नाही पाहिजे हे पण आपण पाहायला पाहिजे शेतकऱ्यांनी. मी पण शेतकरी आहे, परंतु दुसऱ्याला सुद्धा त्रास व्हायला नाही पाहिजे याचा हिस्सा पण करायला पाहिजे. बाकी काही म्हणणार नाही आपलं. खरं सांगू का, मला आणखी काय असं अडकायचं फक्त आता आपण बैलपोळ्याविषयी बोलतोय, मग कुठल्याही सण असू द्या आणि कुठल्याही धर्मियांचा असू द्या, सार्वजनिक जागा जी असते जसं की रस्ता असेल किंवा यासारख्या बाबी असतील, इथं सण साजरे करायची ही जागा नाही. धर्म किंवा धार्मिक सण तुमच्या अशा प्रकारे साजरे करा की इतरांना त्रास होणार नाही. याच्यामुळे तुमच्या धर्माची लोकप्रियता वाढेल, खरं म्हणजे कमी होणार नाही. ओके. तर ही आहे ट्रॅफिक आणि बैलपोळा कसा दिसतो एकदा बघूयात. बैलपोळा खरंच छान आहे बरं. जे मिरवणूक आणि जे काही सजवणं आहे, बैलाविषयी जी आदर जो आपण ठेवायला पाहिजे या सणातून, तो अतिशय चांगला इथून ती शिकवण आहे. पण सेम टाईमला आपण ज्या गोष्टी ज्याच्यातून ज्या चुका घडतात त्या फक्त पोलिसांचं मॅनेजमेंट इथं चुकलेलं आहे. सेम टाईमला जे लोकल प्रशासन आहे त्यांचं सुद्धा मॅनेजमेंट इथं चुकलेलं आहे. बरं, असाच बैलपोळा पुण्यासारख्या ठिकाणी असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो गाड्यांचा, त्याच्याविषयी तुम्ही काय बोलू इच्छिता? त्याविषयी तर आपण त्याच समस्येचा खरं म्हणजे आपण सामोरं जातोय. असं बघा की ट्रॅफिक जाम होतं म्हणजे नेमकं काय होतं की रस्ता तेवढाच आहे, 2 लेन इकडे असेल, 2 लेन तिकडे असेल. होतं काय की जे लोक नियम पायदळी तोडवतात, कोणतरी गाडीमध्ये घालणार, कोणतरी त्रिपी लावणार, याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते. गाड्यांची संख्या वाढली आणि ती किती वाढू द्या, पण त्या जर नियमात चालल्या आपापल्या तर अजिबातच ट्रॅफिक जाम होणार नाही. ओके, थँक्यू. आणि आज पोळा आहे बघ, घरी जायचंय. आता सकाळी मला बायकोने सांगितलं की तुम्ही काय करा, सकाळी लवकर जेवा, दुपारी जेवू नका, कारण 4 वाजता तुम्हाला पुरणपोळी खायची आहे. आज पोळा आहे ना. हो. 7 वाजलेत, पोळी सोडा, पुरणपोळी सोडा, पोळी पण नाहीये, पाणी पण नाहीये. ओके, थँक्यू. काही जे मुद्दे आहेत ना, जसं रोडवरती आपण चालताना ब्रेकर वगैरे सारखे जो मुद्दे आहे, ब्रेकर याविषयी जर विचार केला आपण तर आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रात कुठलाही व्यक्ती उठतो आणि लोकलचा व्यक्ती एक ब्रेकर टाकून देतो. जर तुम्ही एखाद्या भागामध्ये गेलात तर काही 20-30 किलोमीटरच्या आत तुम्हाला 100-200 ब्रेकर आहेत, असे काही ठिकाण आहेत. आणि ब्रेकरची कुठलीही स्टँडर्ड स्पेसिफिकेशन सध्या कुठे मेन्शन होताना दिसत नाही. काही ब्रेकर 1.5 फूट उंच आहेत, काही 1 फूट उंच आहेत. गाडीचं आपलं क्लिअर डिस्टन्स किती आहे, ब्रेकरची हाईट किती असावी, ब्रेकरची लेंथ किती असावी, तो किती अंतरावर असावा, त्याचा साईन बोर्ड असावा किंवा ब्रेकरवरती काही पांढरे पट्टे जे असतात ते असावे, जेणेकरून दुरून तो ब्रेकर दिसेल, वाहनांची नुकसान होणार नाही. त्याने काही ॲक्सिडेंट होऊ शकतात ब्रेकरमुळे, अचानक ब्रेक लावल्यामुळे टायर फुटून जीवही जाऊ शकतो कोणाचा. तर अशा ब्रेकरवरती सुद्धा महाराष्ट्र शासनाने एक फिक्स कायदा करून तो योग्य ठिकाणी टाकावा. हायवे म्हणतो आपण 60-70-80ची स्पीड पकडतो आणि अचानक ब्रेकर येतो. ब्रेकरचं नियोजन असलं पाहिजे. बाकी अजून काही ट्रॅफिकच्या बदल्यात किंवा रोडच्या बदल्यात तुमच्या तक्रारी आहेत का? निश्चितपणे आहेत. बघा, एक तर असं आहे की जसं आता सर बोलले की
की आता समृद्धी महामार्गाचा एक लिंक रोड नवीन तयार होतोय करमाडला, जे आता ऑरिक सिटी आहे तिथं तो लिंक जोडला जातोय. तिथे जे ब्रेकर टाकले, ठीक आहे तुम्ही चौकात ब्रेकर टाकले हरकत नाही, पण ब्रेकरच्या अगोदर तुम्ही पांढरे पट्टी मारायला पाहिजे होते, म्हणजे लक्षात येईल पुढे ब्रेकर आहे. त्याने ब्रेकर संपल्यानंतर पांढरे पट्टी मारले, म्हणजे वराती मागून घोडे असा हा प्रकार आहे. ओके. ट्रॅफिक हा तुमचं घरीच आहे सध्या. मी इकडे आलेलो आहे चिकलठाण्याला. मी आता बघा आपल्या समोर इथं डीजे आहे, डीजे चाललाय, कर्ण कर्कश आहे. खरं म्हणजे डीजेचा उद्देश काय आहे की तुमचा आनंदाचा क्षण असेल, साजरा करायचा आहे तर तुम्ही ठीक आहे लावताय, पण कर्ण कर्कश डीजे आहेत म्हणजे तुमचे अगदी कानाचे पडदे फाटण्यापर्यंत त्याची क्षमता आहे. दुसरं असं आहे की एखादा हृदयरोगी असेल, एखादा वयस्कर व्यक्ती असेल तर ह्या कंपन्यामुळे डीजेच्या त्यांना याचा त्रास होतो. अशी उदाहरणं आहेत जीव गेल्याची. तरुणांचा सुद्धा जीव गेलेला आहे, लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना सुद्धा काही तरुणांचा जीव गेलेला आहे. पण आम्ही मात्र बेभान होऊन ही जी मुलं आहेत, कमी वयाची मुलं आहेत खरं म्हणजे, आणि अशी मुलं जर ह्या डीजे पुढे नाचत असतील तर यांचं भविष्य काय आहे, आणि आपलं ऐकणाऱ्यांचं तरी काय भविष्य, काय ऐकणार आहोत आपण व्यवस्थित. म्हणून हे कुठेतरी हा प्रकार थांबला पाहिजे. तुम्ही आनंद घ्या, नक्की घ्या, गाणी ऐका, नाचा हरकत नाही, तरुण हे करणारच, पण मग त्याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. अरे बाप रे बाप, आता कसं करायचं? हो हो. हा हा, हाय अजून समोर आपल्या स्वागताला.